विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे। आज मी लोकरची छान अशी पर्स करायला शिकवणार आहे। बघा, हे सुंदर असं सूर्यफुलाचं डिझाईन आहे आणि हा बेल्ट आहे। ही छोटीशी पण सुंदर अशी पर्स मी आज शिकवणार आहे। चला तर मग आपण सुरू करूया। त्यासाठी मी 3 कलर लागणार आहेत। मी हा एक ऑरेंज कलर, हा ब्राऊन कलर आणि हा व्हाईट कलर घेतलेला आहे। तर ह्या 3 कलरच्या साहाय्याने आपण ही पर्स करणार आहोत। ह्या पर्ससाठी असे ग्रॅनी स्क्वेअरच्या साहाय्याने ही पर्स केलेली आहे। हे असे स्क्वेअर 10 लागणार आहेत। पूर्ण पर्स ही जी आहे ही पूर्ण ग्रॅनी स्क्वेअरच्या साहाय्याने केलेली आहे। त्यासाठी 10 ग्रॅनी स्क्वेअर करायचे आहे। या पद्धतीचे फुलाचं डिझाईन असलेले ग्रॅनी स्क्वेअर आपण करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी मी 1, 2 आणि 3 कलर घेतलेले आहेत। 3.5 mm ची सुई घेतलेली आहे आणि आपण सुरू करूया। सर्वप्रथम मी हा ऑरेंज कलर घेणार आहे। प्रथम आपल्याला मॅजिक लूप तयार करून घ्यायचा आहे आणि त्यात 12 डबल क्रोशे घ्यायचे आहेत। 3 साखळ्यांचा 1, 2, 3, 4 या पद्धतीने मी 12 करून घेते। बघा, हे 12 डबल क्रोशे घेतले आहेत। हा दोरा ओढून घेतला आहे। आता आपण हे इकडे जॉईन करून घेऊया। पहिल्या खांबाच्या वरच्या साखळीला हे जॉईन करून घ्यायचं आहे। आता आपल्याला दोरा बदलायचा आहे। आपण हा दोरा, ऑरेंज दोरा कट करून टाकू। हा खालचा ओढून घ्यायचा आहे। मध्ये छिद्र दिसता कामा नये। आता या पद्धतीच्या व्हाईट पाकळ्या तयार करायच्या आहेत। त्यासाठी मी व्हाईट दोरा घेते आहे आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत या तयार करण्यासाठी आपल्याला ट्रिपल क्रोशेचा वापर करायचा आहे। ट्रिपल क्रोशेच्या साहाय्याने आपल्याला ह्या पाकळ्या करायच्या आहेत। त्यासाठी मी ट्रिपल क्रोशे आहेत म्हणून आपल्याला 4 साखळ्या घ्यायच्या आहेत। 1, 2, 3, 4। त्यानंतर दोनदा वेढे घ्यायचे आहेत सुईवर आणि त्याच साखळीतनं काढून घेऊन बघा, हे जे 2 वेढे आहेत त्यातनं सुई घ्यायची आहे। त्यानंतर परत हे जे 2 वेढे आहेत त्यातनं सुई घ्यायची आहे आणि त्यानंतर तिसऱ्यांदा सुई काढायची नाही आहे, तो अर्धाच ठेवायचा आहे। त्यानंतर तिसरा ट्रिपल क्रोशे घ्यायचा आहे, त्याच साखळीतनं घ्यायचा आहे। आता परत ह्या 2 वेढ्यातनं सुई घ्यायची आहे। त्यानंतर परत पुढच्या 2 वेढ्यातनं आणि आता हे जे 3 वेढे शिल्लक राहतात त्यातनं पूर्ण घ्यायचं आहे काढून। मध्ये एक साखळी घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने ही एक पाकळी तयार झाली। त्यानंतर आता दुसरी पाकळी घ्यायची आहे। हे खालचे दोरे आपण विणकामात हाईड करून घेऊया। पुढच्या साखळीतनं आपल्याला परत एकदा ट्रिपल क्रोशे घ्यायचा आहे। दोनदा वेढे घ्यायचे आहेत आणि हा ट्रिपल क्रोशे घ्यायचा आहे। बघा, 2 वेढ्यांतून एकदा काढायचं, नंतर ह्या 2 वेढ्यांतून परत एकदा काढायचं आहे। आता बघा, सुईवर 2 वेढे शिल्लक राहतात। आता परत एकदा ट्रिपल क्रोशे घ्यायचा आहे। परत 2 वेढ्यातनं घ्यायचं, 2 वेढ्यातनं घ्यायचं। आता सुईवर 3 वेढे आहेत। 1, 2 खांब झाले आहेत ट्रिपल क्रोशे। आता परत एकदा तिसरा ट्रिपल क्रोशे घ्यायचा आहे। प्रत्येक साखळीतनं 3-3 काढायचे आहे। 2 वेढ्यातनं एक घेतला, 2 वेढ्यातनं एक घेतला। आता हा आधीचा एक आणि हे 3 असे 4 वेढे सुईवर राहतात। त्या पूर्ण 4 वेढ्यातनं सुई काढून घ्यायची आहे। आता मध्ये एक साखळी घ्यायची। आता परत पुढच्या साखळीतनं आपल्याला परत एकदा 3दा ट्रिपल क्रोशे घ्यायचे आहे।
बघा मी दोनदा सुईवर वेढे घेतले आहेत. आता सुईवर 4 वेढे आहेत. या दोहोंमधनं काढून घ्यायचं आहे. नंतर ह्या दोहोंमधनं काढायचं आणि सुईवर 2 वेढे तसेच राहू द्यायचे. पूर्ण खांब विणायचा नाही. त्यानंतर दुसरा ट्रिपल क्रोशे त्याच साखळीतनं 2 मधनं काढला, 2 मधनं काढला. आता 3 शिल्लक आहेत सुईवर. आता तिसरा ट्रिपल क्रोशे, परत 2 मधनं काढला, परत 2 वेढ्यांमधलं. आता सुईवर 4 शिल्लक आहे. आधीचा 1 आणि हे 3. आता या चारीतनं आपण काढून घ्यायची आहे सुई आणि या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. मध्ये परत एकदा एक साखळी घ्यायची आहे. मी या पूर्ण 12 पाकळ्या तयार करून घेते आणि मग 12 पाकळ्या झाल्या आहेत. आता या आपल्याला इथे जॉईन करून घ्यायच्या आहेत. पहिल्या पाकळीमध्ये जॉईन करून घेऊया. बघा हा असा सर्कल तयार झाला आहे. आता आपण कलर चेंज करणार आहोत. बघा हा आतलं फूल आता तयार झालं आहे. आता आपण ब्राऊन कलर घेणार आहोत. आता आपल्याला ब्राऊन कलरच्या साहाय्याने स्क्वेअर कंप्लीट करायचा आहे. हा सर्कल आहे, याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. आपण या खिडकीमधनं आता आपल्याला एक शेल तयार करायची आहे. 3 खांब, 1 साखळी आणि 3 खांब. इथे डबल क्रोशे घ्यायचे आहेत, ट्रिपल क्रोशे नाही. 1 2 3 पाकळ्यांसाठी फक्त आपण ट्रिपल क्रोशे वापरले. 3 खांब, 1 साखळी आणि परत 3 खांब असा एक शेल तयार करून घ्यायचा. हा जो शेल आहे हा स्क्वेअर करण्यासाठी गरजेचा असतो. त्यानंतर पुढच्या खिडकीमध्ये आपल्याला 3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 3. त्या पुढच्या खिडकीमध्ये परत 3 खांब. 1 2 3. एक शेल, 2 हे 3 खांबांचे सेट आणि आता पुढच्या खिडकीत परत एकदा शेल घ्यायचा आहे. 1 2 3. एक साखळी, 3 खांब. 1 2 3. आता पुढच्या खिडकीमध्ये 3 खांब. 1 2 3. त्यानंतर परत 3 खांब. 1 2 3. आता या शेलनंतर 2 3 3 खांबांचे सेट झाल्यानंतर आता या ठिकाणी परत एक शेल तयार करून घ्यायचा आहे. 3 खांब, 1 साखळी, 3 खांब. परत 3 3 खांबांचे 2 सेट 2 खिडक्यांमधनं घ्यायचे आहेत. 1 2 3. परत 3 खांब. 1 2 3. एक शेल, 3 खांबांचे 2 सेट. आता परत एकदा शेल. 1 2 3. एक साखळी. 3. आता बघा या 2 खिडक्या उरल्या आहेत, त्यात आपण 3 3 खांब घेऊ आणि पूर्ण झाल्यावर दाखवते. बघा हे पूर्ण विणून झालं आहे. या ठिकाणी आपण जॉईन करून घेऊ आणि स्लिप स्टिच करत आपण या मधल्या खिडकीकडे यायचं आहे. शेलच्या मधल्या खिडकीकडे येऊ. आता इथे आपण दोरा तोडून घेऊया. बघा या पद्धतीने हा ग्रॅनी स्क्वेअर तयार झाला आहे. दोरे पाठीमागे हाईड करून घ्यायचे. बघा हा छान असा ग्रॅनी स्क्वेअर.
हा ग्रॅनी स्क्वेअर तयार झाला आहे. या पद्धतीने आपण 10 ग्रॅनी स्क्वेअर तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ते एकमेकांना पर्ससाठी जोडायचे आहेत. तर ते कसे जोडायचे ते मी दाखवते. आता हे जोडायचं कसं ते मी दाखवते. हे जे 2 आहेत हे ह्या 2 वर येतील, म्हणजे बघ, आणि हा एक ह्या एकावर येईल. बघा, या पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे. आणि हे जे आहेत हे इकडचे असे फोल्ड होतील. हे असे फोल्ड करून नंतर ते या साईडने असे जोडून घ्यायचे आहेत. बघा, या पद्धतीने हे असे जोडून घ्यायचे आहेत. बघा, असे सुंदर असा पर्ससारखा आकार याला आलेला आहे. बघा, हे मी उलट्या साईडने या पद्धतीने फोल्ड करून इकडनं आणि इकडनं हे 2 स्क्वेअर जोडून घेतले आहेत. आता आपण सरळ करून घेऊया. हे या पद्धतीने जोडून आता ही छान अशी पर्स तयार झाली आहे. या पद्धतीने ही जशी पर्स आहे तशी तयार झाली आहे. असा बेल्ट तयार होतो. हा तुम्हाला हवा तेवढा तुम्ही करून घेऊ शकता आणि हा असा छान जोडून घेऊ शकता. पर्स तयार होईल ही सुद्धा. चला तर मग तुम्ही ही पर्स नक्की करून बघा. आवडली का तेही मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, म्हणजे मला समजतं की मी जे दाखवते आहे ते तुम्हाला समजतं की नाही ते. धन्यवाद.